तुम्हाला एक गोष्ट दाखल झालेल्या याचिकेच्या माध्यमातून सांगायचं आहे की आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे आणि जेव्हा एखादे प्रकरण न्यायप्रविष्ट होते तेव्हा एक्झिक्युटिव्ह डोमेनमध्ये न्यायालयाच्या प्रकरणांच्या बाबतीमध्ये त्यातले त्यात जे प्रकरण मान्य उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडे असतात अशा प्रकरणांमध्ये घाईघाईने कोणतंही पाऊल उचलायचं नसतंय आणि असं पाऊल म्हणजे उचलणं आणि एखाद्या समाजाच्या अधिकारावर गदा येणं हे अत्यंत वेदनादायी असते। त्यामुळं मी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना प्राखर्यानं सांगत आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये रूलला म्हणजे त्या रूलचं नाव आहे कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भातला रूल आहे 2012। त्या रूलला कोणत्याही प्रकारे हरताळ फासली जाऊ नये। त्या रूलमध्ये रूल 12 आणि 13 मध्ये IAS IPS दर्जा डेप्युटी कलेक्टर आणि DYSP दर्जाचे अधिकारी असतात। प्रस्तुत शासनाने जो शासन निर्णय दिलेला आहे तो शासन निर्णय परसे इलिगल आहे, ॲट द फेस अल्ट्रा व्हायरस आहे आणि कायदा बाह्य आहे। कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे जम्मू काश्मीर पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे कोणत्याही कायद्याला रूलला डायल्यूट करता कामा नये। DYSP डेप्युटी कलेक्टरच्या रँकच्या लोकांना IAS IPSच्या रँकच्या लोकांना थेट ग्रामपंचायतीतल्या अधिकाऱ्यांच्या दर्जाचं करून ठेवलंय का? राधाकृष्ण विखे पाटील, प्रश्न तुम्हाला आहे। आणि सन्माननीय विभागीय आयुक्त तुम्हाला मला सांगणं आहे जेव्हा रूल डायल्यूट केला जातो तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचं पालन होत नाही। म्हणजे भारतीय संविधानाच्या आर्टिकल 144 नुसार विभागीय आयुक्त तुम्हाला मी विनंती करत आहे की शासनाच्या या प्रस्तुत निर्णयाच्या आधारे आपण जात प्रमाणपत्र वितरण करू नका, तशा प्रकारचा लाडवा करू नका, दबावाला बळी पडू नका। कोणी म्हणेल मी आमदार आहे द्या प्रमाणपत्र, आमदारांच्या म्हणण्यावर प्रमाणपत्र दिली जात नाहीत, खासदारांच्या म्हणण्यावर प्रमाणपत्र दिली जात नाहीत। प्रमाणपत्र जे आहेत विजिलन्स टेस्ट प्रमाणपत्र जे आहेत ह्याची 2-3 ज्या टेस्ट आहेत त्या टेस्टच्या आधारे ते प्रमाणपत्र दिले जातात आणि त्यामुळं प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आपण करू नये असं तुम्हाला नम्रपणे सांगणं आहे। आणि हे सांगत असताना मला राधाकृष्ण विखे पाटलांना सुद्धा सांगायचं आहे की राधाकृष्ण विखे पाटील तुम्ही संविधानाच्या मर्यादेसोबत कार्यरत राहावं असं मला वाटतं। मला राधाकृष्ण विखे पाटील काय आहेत ह्याच्याबद्दल स्वतःचे कोडं पडलेलं आहे। म्हणतात सन्माननीय मंत्री आहेत ना, त्यांना एवढं कळत नाही का की असे गुन्हे वापस घेतले जातात का? हे कायदाबाह्य आहे की नाही? अहो जे स्वतःच गुन्हेगार प्रवृत्तीचे आहे, ज्यांच्यावर स्वतःवरच गुन्हे दाखल झालेले आहेत, अशा व्यक्तींनी मी सांगते मागे कित्येक मंत्र्यांनी स्वतःहून राजीनामे दिले जेव्हा त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले। अहो एक काहीतरी स्वतःची जबाबदारी आहे। पकडली सीट बसला पक्क असं नसतंय। मंत्रीपद हे संविधानिक पद आहे आणि तुम्ही गुन्हेगार आहात। जर तुम्ही गुन्हे तुमच्यावर आहेत सिद्ध होत की न होत, पण एक तुमची नैतिक जबाबदारी आहे। तुम्ही ही नैतिकता स्वीकारून तुमच्या मंत्रिपदाचा सर्व अधिक तुम्ही राजीनामा दिला पाहिजे। तुम्ही यापूर्वी देशमुखांनी दिलेला आहे राजीनामा, बऱ्याच लोकांनी राजीनामे दिले आहेत मंत्रिपदाचे, मग तुम्ही का राजीनामे देत नाही? आणि तो जरंग्या म्हणतो की मी अंतरवली सराटीमध्ये मंत्र्यांना येऊ देणार नाही, फिरू देणार नाही। अरे काय तुझ्या बापाचा आहे का जरंग्या? तुला तसं करता येणार नाही। मी तुला आधीच सांगितलेलं आहे हे जे गुन्हे तू वापस घ्यायला सांगतो हे असे गुन्हे वापस घेतल्या जाऊ शकत नाही। आणि विखे पाटील हे खोटं बोलणं आणि लोकांना सांगणं की अशा प्रकारे आपण गुन्हे वापस घेऊ, असे गुन्हे वापस घेतल्या जाऊ शकत नाही, हे कायदा बाह्य आहे। एवढी अक्कल मंत्री पदावर असणाऱ्या माणसाला असायला पाहिजे। इथे अभ्यासाची कुठेतरी कमी आहे असं मला वाटतंय। हे बघा, नैतिकता सगळ्यात महत्त्वाची असते। माणसाची स्वतःची एक कॉन्स्टिट्यूशनल पदावर असणाऱ्या माणसाची स्वतःची नैतिकता आहे। मी माझ्या मराठा भावांची जी दिशाभूल चालवलेली आहे जरंग्यांनी आणि हे विखे पाटील त्याला दुजोरा द्यायचा प्रयत्न करतायत,
ह्याच्यावर माझं स्ट्रिक्ट ऑब्जेक्शन आहे. त्यांच्यामुळे मला त्यांना खडा सुनावणी करायची आहे की हे सगळं बंद करा, माझ्या मराठा भावाची दिशाभूल करायची नाही. आणि सानंदाच्या प्रकरणामध्ये विलासराव देशमुखांनी अशाच प्रकारे जे आहे ते गुन्हे वापस घेण्याचं काढलं होतं, ते थांबवले होते गुन्हे. त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने त्यांना दंड ठोकावला होता, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. हे सगळं लक्षात घ्या. अशा प्रकारे तुम्ही मंत्रिपदावर आहेत म्हणून तुम्ही कायदाबाह्य काम करू शकत नाही. आणि तंटामुक्तीचं पण आर पाटलाच्या वेळेस कोर्टाने तेव्हा सुनावलं होतं की तुम्हाला अशा प्रकारचे गुन्हे परस्पर बसून सेटलमेंट करून तुम्हाला अशा प्रकारचे गुन्हे वापस घेता येत नाही. म्हणून तुम्हाला मला सांगायचंय, राधाकृष्ण विखे पाटील, आपल्या मर्यादेमध्ये राहायचं. मर्यादा सोडून मंत्री जरी असलात तरी तुम्ही कायदाबाह्य वर्तन करायचं नाही. हे वर्तन अत्यंत चुकीचं आहे, असंविधानिक आहे. आधी नैतिकता स्वीकारायची आणि राजीनामा द्यायचा. मी माननीय राज्यपाल महोदय, महाराष्ट्र महामहिम राज्यपाल महोदयांना विनंती करत आहे की राज्यासमोर एक असा प्रसंग आहे की ज्याच्यामध्ये सन्माननीय मंत्री आणि देशाचे ओबीसीचे नेते श्री छगन भुजबळ साहेब हे शासनाचा जो GR आहे की कशा प्रकारे कुणबीकरण होऊ घातलेलं आहे, जे की मागास कक्षेत बसू शकत नाही किंवा त्या आरक्षणात ओबीसी म्हणून येऊ कसं शकत नाहीत, किंवा ओबीसींच्या जागांवर काय हे आहे म्हणजे धोका आहे, किंवा ओबीसींचे न्याय हक्कापासून कसे ओबीसींना त्रास होईल, ह्या सगळे कारणं घेऊन माननीय छगन भुजबळ साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे त्यांची भूमिका. जर शासन GR मध्ये बदल करणार नसेल, जर शासन GR मागे घेणार नसेल तर ते न्यायालयात जातील. ही स्वागतार्ह बाब याच्यासाठी आहे की भुजबळ साहेब जी मागणी करत आहेत माननीय राज्यपाल महोदय, ती अशी आहे की एखादा रूल तुम्ही तयार केला, म्हणजे रूल 2012 हे आपल्या सही स्वाक्षरीने राज्यपाल महोदयांच्या स्वाक्षरीने झालेला आहे आणि त्या रूलला डायल्यूट करताच येत नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने आणि मुंबई उच्च न्यायालयाने अनेकदा सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं अशा कायदेशीर पेच प्रसंगाला मला असं वाटतंय की माननीय राज्यपाल महोदयांनी मंत्रिमंडळाला पुन्हा एकदा सामोरं बोलून या बाबतीला कायदेशीर समजावून घ्यावं आणि या कायदेशीर ह्याच्यामधून मार्ग काढावा. कारण दुसरं असं आहे की बंजारा समाजाचे मंत्री श्री संजय राठोड हे देखील, बरोबर ना, संजय राठोड हे देखील म्हणजे आपल्या पद्धतीनं बंजारा भावांवर कसा म्हणजे मग जर गॅझेट म्हणजे तुमचं हैदराबाद गॅझेटरवर जर तुम्ही हे करत असाल याच्यासाठी अंमलबजावणी कोणासाठी, मराठ्यांसाठी, कुणबीकरणासाठी, तर मग तुम्हाला ST म्हणून बंजारा भावांना करावं लागेल, वंजारी भावांना करावं लागेल, त्याचबरोबर कैकाडी भावांना करावं लागेल, त्याचबरोबर बंजारा, वंजारी, कैकाडी भाऊ यांच्या बाबतीमध्ये तुम्ही दुजाभाव ठेवू शकता का? आणि मग त्याचबरोबर अतुल सावे साहेबांनी सुद्धा बैठक घेतलेली आहे, ते सुद्धा ओबीसी समाजाचे मंत्री आहेत. एकूण राज्य म्हणजे आणि त्याचबरोबर विरोधकांमधले सगळे सुद्धा म्हणजे ओबीसीतले वडेट्टीवार असतील, जे काँग्रेसचे आहेत त्यांची सुद्धा भूमिका जी आहे शासन निर्णयाला विरोध आहे. त्याचबरोबर अनेक ओबीसीचे विरोधी पक्षातले संघटनांमधले पक्षांमधले ते सुद्धा शासनाच्या निर्णयाला म्हणजे एक अशी भूमिका घेऊन आहेत की एक दबाव तंत्राचं राजकारण मराठा आमदार, खासदार, मंत्र्यांनी एकत्रित येऊन एक प्रेशर पॉलिटिक्स जरंगेचा फेस समोर करून केलेला आहे. आणि हे केलेलं असल्यामुळं मला असं वाटतंय की आज राज्यपाल महोदयांची ही वेळ आहे की मंत्रिमंडळ ज्यावेळेस ओबीसी, मागासवर्गीय आणि मराठा असं डिवाईड झालेलं असताना किंवा राज्यकर्तेच म्हणजे एकूण राज्यकर्ते विरोधी पक्षातले असतील किंवा समूळ आमदार, खासदार ओबीसी एका बाजूला आणि मराठे एका बाजूला असतील, अशा प्रसंगी मला असं वाटतंय की राज्यपाल महोदयांनी लीगल ओपिनियन घेऊन जे आहेत मंत्रिमंडळाला स्वतंत्रपणे मंत्रिमंडळाची बैठक राज्यपाल महोदयांच्या उपस्थित व्हावी आणि जो शासन निर्णय केलेला आहे तो कसा म्हणजे कायद्यासमोर योग्य आहे की अयोग्य आहे यावर अंतिमता निर्णय काढावा असं देखील माझं म्हणणं आहे. आज काही भाजपच्या नेत्यांनी पण असं म्हटलं की जे हैदराबादचे बजेट आहे ते
त्याच्याप्रमाणे NRI सर्टिफिकेट देता येत नाही, हे हैदराबादच्या गजेटमध्ये कुठेही उल्लेख नाही. बघा, हैदराबाद गॅझेटमध्ये काय आहे की नावं जे आहेत नमूद असण्याची कोणतीही पद्धती नाही आहे. तिथं फक्त कोणता समुदाय आहे असं आहे. आणि त्यातले त्यात कुणबी हा जो समुदाय आहे जे आपण म्हणतो, आपण जर 1800 आणि 1900च्या पहिल्या याच्यातला फेजमधले जर जाहिराती किंवा प्रकाशनं पाहिले तर त्यावेळेस असं म्हटलं होतं की आपण आपली नोंद म्हणजे का करत होते कुणबी, तर जो शेती व्यवसाय करत होता ते कुणबी होते. जे शौर्य जे ज्यांच्याकडे म्हणजे वेगवेगळ्या कार्यासोबत शेती कार्य होतं ते कुणबी म्हणून नोंद करायचे. आणि हे सगळं लक्षात घेता माझं असं म्हणणं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा अल्ट्रा व्हायरस कारवाई केली जाऊ शकत नाही. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की शासन निर्णयाच्या आधारे कोणत्याही प्रकारचं आरक्षण देता येणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.